हे बघा, एक पेड माँ के नाम इथं दिलेली निळी http://ecoclub.education.government.in या लिंकला तुम्ही क्लिक केल्यानंतर एक पेड माँ के नाम ही साईट ओपन होईल. मग त्याच्यावर असं स्क्रोल करून खाली गेल्यावरती चळवळीत सामील व्हा एक पेड माँ के नाम 2.0 सहभाग फॉर्म. इथं विद्यार्थ्याचं नाव समजा राम, पुढे राजू, पुढे राणे असं असेल. आईचे नाव रमा उदाहरणार्थ येते, वडिलांचे नाव राजू एवढंच टाईप करायचं. वर्ग निवडा, समजा तो 8वीत असेल तर 8वीचा वर्ग निवडा. वय त्याचं 12 वर्षे ते टाका. लिंग पुरुष इथं ड्रॉपडाऊन मेनू येईल. त्याच्यानंतर युडायस कोड, तुमच्या शाळेचा युडायस कोड तिथं टाका. टाकलं की काही युडायस ID यशस्वीरित्या सत्यापित झाला असं येईल. मग इथं प्रतिमा निवडा, वर जायचं आणि प्रतिमा निवडायची. आता बघा इथं मी दुसरी प्रतिमा टाकतोय. फोटो आणि आई किंवा ते मूल आणि आई आणि मुलगी किंवा आई आणि मुलगा असाच फोटो लागेल. आता हा फोटो टाकला तर काय होते बघा, हा समजा फोटो मी टाकला की इथं काय होते बघा, प्रतिमा अपलोड करत आहे. बघा वरती प्रतिमा नाकारली कारण मूल उपस्थित नाही, लागवड प्रक्रिया दिसत नाही, कृपया दुसरी प्रतिमा अपलोड करा. त्याच्यामुळे तुम्ही प्रतिमा अपलोड करताना मूल आणि झाड, आई असंच दिसलं पाहिजे. AI ने समृद्ध असलेले हे ॲप आहे, त्याच्यामुळं ते सगळं रीड करतं. त्याच्यामुळं लागवड केलेल्या झाडाचा फोटो घ्यायचा आणि अस्वीकरण हा फॉर्म सबमिट करून तुम्ही कबूल करताय की दिलेली माहिती अचूक आहे. मग इथं टिक मार्क करायचे आणि मग हिरवं इथं बटन दिसतंय. आता इथं दोन्ही हिरव्या टिका व्हायला हव्यात. UDIS प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलेली आणि प्रतिमा अपलोड प्रलंबित आहे. मग सबमिट करायचं. दोन्ही जर प्रतिमा यशस्वीरित्या अपलोड केलेली आहे असं आलं, दोन्ही हिरव्या टिका झाल्या की सबमिट बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही प्रतिमा अपलोड करू शकता. मग तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल. ते सर्टिफिकेट तुम्ही काय करू शकता, तुमच्या शाळेच्या ग्रुपवर टाकू शकता.